नागपुर के कलमना पुलिस थाना अंतर्गत पुलिस ने 2 सेंधमार की घटनाओं का पर्दाफाश किया है। पुलिस ने इस मामले में 4 नाबालिग आरोपियों को गिरफ्तार किया है। मागील 15 दिवसात पोलीस स्टेशन हद्दीत नवकन्यानगर आणि भरतनगर इथे 2 घरफोड्या झाल्या होत्या। त्यातील फिर्यादी हे कुंभमेळ्याला गेलेले होते देवदर्शनासाठी। त्यांच्या बंद घरातून 2 घरफोड्या झाल्या। त्यावरून आमचे डीबी पथकाचे PSI श्री रामलोट साहेब आणि यांची टीम यांनी सतत घरफोडीपासून मागोवा घेत परिसरातील जवळपास त्यांनी आजूबाजूचे परिसर आणि आजूबाजूचे पोलीस स्टेशन असे इत्यादी परिसरात त्यांनी त्या घटनेदरम्यानचे जवळपास 115 कॅमेऱ्यातले CCTV फुटेज त्यांनी चेक केले। त्यावरून त्यांनी CCTV फुटेज वारंवार पाहिल्यानंतर काही लहान मुलांवर त्यांनी संशय व्यक्त केला आणि त्या लहान मुलांचा शोधकामी त्यांनी आजूबाजूचे पोलीस स्टेशन्स आमच्या हद्दीतले पोलीस स्टेशन अशी यातील विधी संघर्षित जेवढेही बालक रेकॉर्डवर आहेत त्यांना तपासले आणि त्या तपासादरम्यान त्यांनी 4 संशयित विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास आम्ही 45 ग्रॅम सोनं, ज्यात मंगळसूत्र, नेकलेस, कानातील टॉप्स, 50 तोळे जवळपास चांदीचे दागिने आहेत, मोबाईल आहेत, असा आम्ही 3,25,000चा माल रिकवर करून 2 गुन्हे घरफोडीचे उघडकीस आणलेले आहेत। विधी संघर्षित बालकापैकी 2 विधी संघर्षित बालक हे रेकॉर्डवरचे आहेत, 16-17 वर्षाचे। गर्लफ्रेंड त्यांना मुलींची मैत्री वगैरे त्यांच्या आहेत मैत्रिणी आणि त्यांच्यावर खर्च करण्यासाठी वारंवार त्यांना पैसे लागतात आणि त्यासाठी ते अशा प्रकारचे कृत्य करतात।